प्रेक्षकांनो, आजचा भाग तर जबरदस्त आहे, पण त्याआधी एक जबरदस्त न्यूज मी तुम्हाला सांगते, ती म्हणजे माझं जुनं चॅनल परत आलंय. मी अनघा, माझी आवडती सिरियल, त्यावरती तुम्हाला लवकरच एक नवीन पद्धतीचे रिव्ह्यूज ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सर्च करून तुम्ही नक्कीच ते चॅनल शोधू शकता. एक नाही, माझे 2 चॅनल परत आले, त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघतोय, हा अर्जुन म्हणत असतो, प्रिया तिकडे कुठे बघतेस? इकडे आहे ना पूर्णाजी. मग आता ही प्रिया पूर्णाजीला भेटते. पूर्णाजी विमलला सांगतात, कॉफी दे ग, चल तन्वी आपल्या खोलीत जाऊन गप्पा मारूया. मग तन्वी म्हणते, पूर्णाजी तू हो पुढे, मी आले. सायली मग प्रियाला म्हणते, काय ग प्रिया, आज कोर्टात न जाता इकडे कशी काय आलीस? मग प्रिया म्हणते, काय आहे ना, मला कळालं की आपली आश्रमातली कोणी मैत्रीण आली आहे म्हणे जुनी, तिला भेटायला इकडे आली आहे मी. काय ग, कोण आलंय? आता अर्जुन सायली घाबरतात, पण आता या कल्पनाताई म्हणतात, अगं श्वेता आली आहे, तू तिला ओळखतच असशील ना? मग लगेच प्रिया म्हणते, नाही, श्वेता नावाची तर कोणतीच मुलगी आमच्या आश्रमात नव्हती. मग आता सायली लगेच विषय बदलते आणि म्हणते, अहो विमलताई, बदाम भिजवायचे होते ना, आई चला ना मला दाखवा ना. आता विमल म्हणते तिकडनं, अहो सायली ताई आपण नंतर करू ना. सायली म्हणते, नाही नाही आई चला चला या या या. आज प्रियाची खूप मजा आली आहे प्रेक्षकांनो, आज तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. आता ही लगेच अशी वाकत वाकत वर बघायला जाते. आता मात्र अर्जुन तिच्या पाठी जातो आणि म्हणतो, काय ग तन्वी, तू इथे आली आहेस हे सिनियरला माहिती आहे का? असं पटकन येतो अर्जुन तिच्या समोर आणि मग म्हणतो की काय, हिअरिंगच्या आधी अपोजिशन वकिलाच्या घरी जाऊन भेटणं हे सिनियरला आवडणार नाही का? आज कोर्टामध्ये मला हा मुद्दा नक्कीच वापरता येईल नाही का? आता प्रिया खूप घाबरते अर्जुनला. आता इकडे सायली चुपचाप त्या कल्पनाताईंना बाजूला नेते आणि म्हणते, अहो आई, श्वेता आहे ना, ती आजची मधुभाऊंसाठी खूप महत्त्वाची साक्षीदार आहे कोर्टामधली. आम्ही आधी सांगितलं नाही हो हे कोणाला. मग आता कल्पनाताई म्हणतात, अगं हो ना, मग तू आधी का नाही सांगितलं? मला कळालं असतं तर बरं झालं असतं ना. सायली म्हणते, आई आम्हाला हे कोणाला सांगायचं नव्हतं, आमचं ठरलं होतं ना असं. आता प्रिया आली आहे आणि सगळा घोळ झालाय बघा. कल्पनाताई म्हणतात, आलं माझ्या सगळं लक्षात आलंय, प्रियाला यातलं काहीही कळू द्यायचं नाहीये आणि तन्वीला तुमच्या रूममध्ये जाऊन त्या श्वेताला भेटू द्यायचं नाहीये ना. आलं माझ्या लक्षात आलं, तू नको काळजी करू, आता मी सगळं मॅनेज करते. इकडे प्रिया अशी घाबरते आणि म्हणते, अरे अर्जुन, अरे हिअरिंगचं काय संबंध? मी फक्त पूर्णाजीला भेटायला आले. आता अर्जुन म्हणतो, मग भेट ना पूर्णाजीला. सायली आवाज देते आता प्रियाला आणि म्हणते, प्रिया अगं ये कॉफी घ्यायला ये. तरी ही आगाऊ कशी म्हणते, अगं मैत्रिणीला भेटून येते ना आपल्या आधी. सायली म्हणते, अगं भेटशील ग, ये तू आधी कॉफी तर घे. आता सायली तिचा हात धरून तिला टेबलवर बसवते. आता प्रियाला असे घाबरत आहे सगळेजण. सायली म्हणते, प्रिया आईनी तुझ्यासाठी स्थळ आणलंय बरं. प्रिया घाबरते आणि म्हणते, काय स्थळ आणलंय माझ्यासाठी? मग आता या कल्पना म्हणतात, अगं हो, माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे. अर्जुन म्हणतो, मामा तिला इथे थांबता येणार नाही जास्ती, नाहीतर मी कोर्टात सांगेल की हिअरिंगच्या आधी हिने मला लाच द्यायचा प्रयत्न केला. आता ही उभी राहते, नाही मी कशाला लाच देऊ? आता ही सायली पुन्हा म्हणते, बस ग प्रिया. कल्पना ते म्हणतात, भेट तरी ग माझ्या मैत्रिणीच्या मुलाला. आता अर्जुन म्हणतो, थांबा आता मी सिनियरला फोन लावतोच. प्रिया गडबडून जाते आणि म्हणजे नको मी निघाले आता. अहो मी निघालेच हो आता तेवढ्यात रविराजांचा पण फोन तिला आलाय आणि आता ती पळतच सुटते. मी निघालेच, हे काय चालले ना मी. आणि पळाली सुद्धा ती. हे सगळेजण हसायला लागतात. अर्जुन सायलीला म्हणतो, आता हिला कोर्टातच बघूयात. आता ही बाहेर येते आणि हिचा जीव नुसता वर खाली होऊ लागला. प्रिया विचार करत असते, साक्षीला सांगायला हवं या मुलीबद्दल. अरे यार, ही साक्षी फोन का उचलत नाहीये? तिला सांगायला हवं, तिला कळायला हवं ना हे सगळं. आता तेवढ्यात रविराजांचा पण फोन येतोय त्या प्रियाला. ती विचार करते, या किल्लेदारला ना काय दम धरवत नाही बाबा. आणि आता ती गाडीत जाऊन बसते. आज त्यांनी खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो, आज फक्त ऐकतच राहा तुम्ही. आता ह्या साक्षीला फोन येतोच प्रियाचा. साक्षी फोन उचलणारच, तेवढ्यात चैतन्य तिथे येतो. अरे साक्षी, आता फोन बिन काही नाही. आता तू बिलकुल कोणाचे कॉल रिसीव्ह करायचे नाही आहेस साक्षी, अजिबात नाही. आता फक्त केसवर फोकस करायचा. आता साक्षी म्हणते, अरे तन्वीचा फोन आहे, कदाचित रविराज सरांना काही बोलायचं असेल. चैतन्य म्हणतो, अगं रविराज सरांनी कधीचं अंग झटकून घेतलं या केसमध्ये, तू विसरली आहेस का? साक्षी म्हणते, अरे तरी पण. चैतन्य म्हणतो, साक्षी तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे बघ, तू विचार न करता बोलत राहिली ना तर हाच प्रॉब्लेम होईल. आता ना मला कुठलंही डिस्ट्रॅक्शन नको आहे, प्लीज आपल्या केसवर फोकस कर. हे बघ, कोर्टात अर्जुन तुला वेडेवाकडे प्रश्न विचारेल, घाबरून जायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की त्याच्याकडे अजिबात कुठलाही पुरावा नाही आहे तुझ्या विरुद्ध.
त्याने हवेत तीर मारले तर ते अंगाला लावून घ्यायचे नाही आणि डिस्ट्रॅक्ट तर अजिबात व्हायचं नाही. अर्जुनला उत्तरं द्यायचेत हे मनात ठरवून राहा. तुझ्या मनात सारखे काय काय उत्तर आहेत ते सगळे घोळवत राहतो मनामध्ये आणि तुला कोर्टातून निघताना मी तुझा फोन देईल. आता साक्षी निघतेस तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो, काय गं साक्षी, तू मला सगळं काही खरं खरं सांगितलं आहेस ना? काहीही लपवलेलं नाही आहे ना तू माझ्यापासनं? हे बघ, तुला जर मला काही सांगायचं असेल तर आत्ता सांग. मला कोर्टात कोणतेच सरप्राईजेस नको आहे. हां, आता अण्णा जे काही बोललं आहे साक्षीला की त्याला सांग तू दारू पिली नव्हतीस म्हणून. पण आता साक्षी काही सांगत नाही चैतन्याला. चैतन्य म्हणतो, काय गं साक्षी, मी काय विचारतोय, तू काही लपवत नाही आहेस ना? साक्षी म्हणते, नाही, मी काहीही लपवत नाही आहे. चैतन्य म्हणतो, गुड, व्हेरी गुड, चल आता निघूयात. आता हे दोघं जण निघालेत कोर्टासाठी आणि आता इकडे कुसुम पण आली आहे. आधी कुसुम म्हणते, बरं झालं बाई, आज त्या साक्षीचा खरा चेहरा समोर येईल. आता ही सायली म्हणते, हो ना, अर्जुन सरांनी आणि चैतन्य सरांनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्या मेहनतीला आज नक्की फळ मिळेल. तेवढ्यात अर्जुन आलाय तिथे. सायली विचारते, शिवानी कुठे आहे? मग आता अर्जुन म्हणतो, ती पोलीस प्रोटेक्शनमध्ये आहे, योग्य वेळेला पोलीस तिला घेऊन येतील कोर्टामध्ये. आता चैतन्य तिथे पोहोचतो अर्जुन समोर आणि कसे नाटक करता बघा दोघे जण. काय रे अर्जुन, तू साक्षीवर किती खोटे आरोप केलेस रे, सगळे फसले तुझे आरोप, तुझ्याकडे काही पुरावे नाही आणि असणार पण नाही आहेत असे दाखवत आहेत दोघं जण की एकमेकांचा खूप रागराग करतात. चैतन्य म्हणतो, आता तर तिचा वकील मी, त्यामुळे तू आणि तुझा क्लायंट मधुकर पाटील सांभाळून राहा. अर्जुन म्हणतो, मिस्टर गडकरी, सांभाळावं त्यांना लागतं, ज्यांनी काही चूक केली असेल. तुझी गर्लफ्रेंड, सॉरी आय मीन टू से तुझी क्लायंट ही गिल्टी आहेस, हे मी कोर्टात सिद्ध करणारच आहे. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, गुड जोक मिस्टर सुभेदार, गुड जोक. आणि आता लगेच पुन्हा त्याच्याकडे रागाने बघतो आणि साक्षीचा हात धरून म्हणतो, चल साक्षी, आपण आता कोर्टात जाऊया. आणि आता चालता चालता पुन्हा एकदा त्याला डोळा मारतो असा मागे वळून आणि अर्जुन पण त्याला डोळा मारतो आणि हसायला लागतो. आता ही कुसुम म्हणते, अय्या अहो, हे चैतन्य काय नट असायला पाहिजे होते हो. अर्जुन म्हणतो, तो एक नंबरचा नौटंकीच आहे, त्याला आता काय प्रदर्शन करायचा चान्सच मिळाला आहे ॲक्टिंगचं. मग आता कुसुम म्हणते, ते काही असू देत बाबा आणि आमचे मधुभाऊ सुटू देत, मग आपल्याला आश्रमात जाऊन एकत्र राहता येईल सगळ्यांना. आता या अर्जुनला एकदम धस्स झालंय बिचाऱ्याला, म्हणजे सायली सोडून जाईल की काय मला असो. पण आता लगेच तो म्हणतो, चला आतमध्ये जायचंय ना, उशीर होतोय आपल्याला. आणि आता इकडे चैतन्य साक्षीला समजवत असतो, रिलॅक्स साक्षी, अगं आजचा दिवस आपलाय, विजय नेहमी सत्याचा होतो हे माहिती आहे ना तुला साक्षी. आता साक्षी मनात विचार करते, ते माहिती रे बाबा, म्हणूनच तर पोटात गोळा आलाय माझ्या. आता सगळेजण एक एक करून कोर्टात आले. रविराज आलेत आणि आता रविराज तन्वीला म्हणतात, हे बघ तन्वी, साक्षीपासून दूर राहा, जुनी मैत्री आहे तुझी, म्हणून उगीच पुळका नको आणू. नागराज म्हणतात की हे बघ, आपण मागे बसूया, म्हणजे तिच्याशी काही संबंधच येणार नाही आपला, म्हणजे प्रियाला सुद्धा साक्षीला काही सांगता येणार नाहीये. मजा आली हा बघायला. आज व्हिडिओ आवडतच असेल तर एखादा लाईक करून टाका की, आणि चॅनलला सबस्क्राईब पण. रविराज अर्जुनला म्हणतात, ऑल द बेस्ट अर्जुन. अर्जुन म्हणतो, सिनियर तुझा आशीर्वाद ठेव फक्त माझ्यासोबत. आता रविराज म्हणतात, माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे, तुझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल बघ आज, ऑल द बेस्ट. आणि आता ही प्रिया लगेच नागराजला म्हणते, तुमचा भाऊ काय गुलगुलू करतोय अर्जुन सोबत, ही चांगली लक्षणं नाही आहेत. नागराज म्हणतो, काय मी जाऊन तिथे बोळा कोंबू का त्याच्या तोंडात? मला तर वाटतं तुझ्या तोंडातच बोळा कोंबावा, चुप्प पैस ग प्रिया. पण आता चैतन्य आणि अर्जुन नाटक करतात प्रेक्षकांना, हे आपल्याला माहिती आहे, पण रविराज सरांना कुठे माहिती आहे. रविराज सर चैतन्याजवळ जातात आणि म्हणतात, मला तुला सुद्धा शुभेच्छा द्यायला आवडल्या असत्या, पण तू चुकीच्या मार्गाने जातोयस. महिपत कसा माणूस आहे हे माहिती असून सुद्धा तुझे डोळे उघडले नाही रे चैतन्य, याचं आश्चर्य वाटतंय मला, पण वाईट जास्ती वाटतंय. आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या ज्युनियरमध्ये तू एकटाच असा आहे ज्यामुळे मला मान खाली घालावी लागली आहे. पण आता हे वाक्य ऐकून अर्जुनला खूप कसं तरी झालंय. तो मनात विचार करतो, नाही सिनियर, तुला वाटतो तसा माझं चैतन्य नाहीये, माझ्या चैतन्याला उगाच हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. चैतन्य आणि अर्जुन दोघं एकमेकांना डोळ्याने खुणवतात. तर आता चैतन्याने पुढच्या म्हणजे याची कारवाई सुरू केली आहे आणि तेवढ्यात मधुकर पाटील पण आलेले आहेत कोर्टामध्ये. आता एक एक जण असं एंट्री करते आणि सगळं त्यांची सुरुवात झाली आहे. जज झालेत, सगळे उभे राहिलेत जज झाल्यामुळे. प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो, आता तरी माझे 1 लाख सबस्क्रायबर लवकर पूर्ण होऊ देत. तर सुरुवात आता चैतन्याने केली आहे. तो म्हणतोय की मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, मी साक्षी शिखरे यांचा वकील असणार आहे. आता जज म्हणतात की तुमचं ओपन स्टेटमेंट द्या. मग चैतन्य म्हणतो, युअर ऑनर, मी साक्षी शिखरेंवर आतापर्यंत जे काही आरोप झालेत ते सगळे आरोप मिस्टर सुभेदार मधुकर पाटलांचे वकील हे काही सिद्ध करू शकलेले नाही आहेत. या उलट साक्षी शिखरेंवर झालेले आरोप हे खोटे आहेत, हेच प्रूव्ह होत आलेले आहे आतापर्यंत.
तेव्हा माझी या कोर्टाला विनंती आहे की त्यांनी साक्षी शिखरेला निर्दोष ठरवावं। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगू इच्छिते पुन्हा की चैतन्य हे सगळं नाटक करतोय। प्रिया मनात विचार करत असते, देवा देवा प्लीज 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 आज अर्जुन सुभेदारांनी मला नको बोलायला, प्लीज प्लीज। म्हणजे त्या कोर्टामध्ये आता नागराज म्हणतो, ए दिसतंय अगं घाबरलेली दिसतीये तू, त्यांना पाहिलं ना त्या अर्जुननं तर तुझी उलट तपासणी घेईल, तो चुप्प बैस ना बाई जरा। आता जज म्हणतात, मिस्टर अर्जुन सुभेदार तुम्ही आज केस मागवून घेतली होती ना, अर्जंट तुमचे पुरावे सिद्ध करा। अर्जुन म्हणतो, युअर ऑनर मिस्टर चैतन्य गडकरी मला आणि माझ्या क्लायंटला दोषी सिद्ध करण्यामध्ये जरा जास्तीच घाई करतायत। त्यांना असं वाटतंय की माझ्याकडे पुरावे नाही आहे, पण युअर ऑनर माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ज्यामुळे सिद्ध होईल की साक्षी शिखरे या गिल्टी आहेत या केसमध्ये। मी साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतोय। आता परमिशन ग्रँटेड झाली आहे। आता मात्र साक्षी खूप घाबरली आहे। साक्षी आता तिथे आली आहे अर्जुनच्या समोर आणि अर्जुनने साक्षीची उलट तपासणी फार भारी केली आहे। प्रेक्षकांनो, मजा आली आहे बघायला। आज टीव्हीवर नक्की बघा। साक्षीपेक्षा जास्ती प्रियाच घाबरलेली दिसेल तुम्हाला आज। आता सायली पण अशी बघते प्रियाकडे। असो, पण आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये आली आहे। मग अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे तुम्ही त्या रात्री बाहेर पडला होतात हे तुम्ही मागच्या वेळेला कोर्टात सांगितलं होतं ना? साक्षी म्हणते, हो करेक्ट आहे तुमचं, मी सांगितलं होतं की मी त्या रात्री बाहेर पडले। ॲक्च्युली मी त्या रात्री खूप ड्रिंक केलं होतं। मला ड्रिंक्सची सवय नसल्यामुळे मला अचानक त्रास सुरू झाला आणि मला उलटीसुद्धा झाली। अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर, आणि तेव्हा तुम्ही आय विटनेस पण प्रेझेंट केला होता ना? काय नाव होतं बरं तिचं? आता ही साक्षीच म्हणते, शिवानी जाधव। अर्जुन म्हणतो, करेक्ट शिवानी जाधव। आता मात्र प्रियाला आठवलंय मध्येच की श्वेता आली आहे म्हणजे ती शिवानी जाधवच आहे, हे प्रियाला क्लिक झालंय। आणि आता मात्र प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे। तिला आठवतं आता सगळं की अरे देवा, म्हणजे याच्या घरी नक्की ती शिवानीच आली आहे। आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही हे कबूल करता की शिवानी जाधव आणि तुम्ही दिलेले जे काही स्टेटमेंट होते कोर्टामध्ये ते सगळे पूर्णपणे खरे होते ना? आता साक्षी म्हणते, ऑफकोर्स सगळे पुरावे खरे होते। आता इकडे कुसुम म्हणते, बघ ना सायली, काय निर्ढावलेली मुलगी आहे ना, खोटं बोलताना हिची पापणी पण लवत नाही ग। सायली म्हणते, कुसुम ताई तू नको काळजी करू, अगं तिचा सगळा खोटेपणा आज बाहेर निघणार आहे। मग आता ही प्रिया विचार करते, अरे देवा, म्हणजे या अर्जुनच्या घरी ती शिवानी जाधवच होती, तर माझा साक्षीशी कॉन्टॅक्ट व्हायला हवा होता। आता ही तगमुक करत असते। आता नागराज म्हणतो, अगं ए प्रिया तू एवढी चुळबुळ का करतीये? अगं तिची उलट तपासणी चालू आहे, तू का टेन्शनमध्ये आली आहे? आता प्रिया म्हणते, तुम्हाला माहिती नाही आहे तो अर्जुन कोणता बॉम्ब टाकणार आहे? साक्षी मेली आता आणि आपण पण तिच्यासोबत मरणार आहोत। आता प्रिया तर टेन्शनमध्ये होतीच, पण राहिलं आता तिने नागराजला पण टेन्शनमध्ये टाकले असं म्हणायला हरकत नाही आहे। आता अर्जुन पुढे सांगतो की युअर ऑनर मी आज ह्यासाठीच हेअरिंग घेतली आहे की मागच्या वेळेला यांनी जे काही पुरावे सिद्ध केले होते ते सगळे पुरावे खोटे आहेत। साक्षीमध्येच ओरडते, तुम्ही माझ्यावरती खोटे आरोप करू शकत नाही। अर्जुन म्हणतो, खोटं नाही आहे, हे खरं आहे। आता सगळेच घाबरलेत। आता चैतन्य मोठ्याने ओरडतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तुम्ही माझ्या क्लायंटवर खोटे पुरावे सिद्ध करू शकत नाही। अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड माझ्याकडे सगळे खरे पुरावे आहेत आणि ते मी कोर्टामध्ये आत्ताच्या आत्ता सादर करू इच्छितो। या पेनड्राईव्हमधलं फुटेज मी कोर्टामध्ये दाखवायची परवानगी मागतो। आणि प्रेक्षकांनो, ते फुटेज जे काही त्यांनी दाखवलं आहे ना, त्यामुळे साक्षीला लगेच संशय येणार आहे की हे सगळं काम चैतन्याने केलं आहे। पण आता आधी तर त्यांनी हे दाखवलं आहे की हिला भीती वाटते साक्षीला, काय असेल या पेनड्राईव्हमध्ये, कसले पुरावे मिळालेत अर्जुनला। आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदा त्यांनी फ्लॅश टाकला आहे आणि हा भाग इथेच त्यांनी संपवला आहे। तर पुढे जो काय बॉम्ब आहे ना प्रेक्षकांनो, तो भयंकर आहे। आता त्यामध्ये रेकॉर्डिंग आहे, अण्णा साक्षीला सगळं ते रटवत असतो ना की हे नाटक आहे, किल्लेदारला आपल्याला दाखवायचं आहे की तू त्या रात्री जिंकलेली होती, खुनाच्या दिवशी तू जिंकलेली होती, हे कोर्टात दाखवावं लागेल की नाही। आता अर्जुन म्हणतो, युअर ऑनर हा व्हिडिओ कसला आहे हा लक्षात आलाच असेल कोर्टाला, यांचं तब्येत बिघडणं, ड्रिंक घेणं हे सगळंच्या सगळं नाटक होतं, कोर्टाची दिशाभूल केली आहे यांनी। प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, साक्षी या सगळ्यामधनं सुखरूप सुटेल का खरंच ती अडकेल? मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज आज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका। आणि आपलं जुनं चॅनल जे अनलॉक झालंय मी अनघा माझी आवडती सिरियल, ते नक्की सर्च करून बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।